खेमन. वाव, 1. इतकी ओव्हर ऍक्टिंग. तू मला पहिले एंट्री केल्या बघितलं, त्याच्यानंतर तू जॅकेट काढत माझ्यापर्यंत चालत आला. मग असे स्टाईल मध्ये केस बीस झटकले, असे केस वगैरे झटकले वगैरे, आणि आला होता चालत माझ्याकडे. प्लीज. आणि सगळे आपल्याकडे बघत होते. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आज व्हॅलेंटाईन्स डे आहे आणि आमचा ॲज युजल डे चाललाय. साहेबांना काम आहे त्याच्यामुळे इट्स ओके. खूप चांगलं ब्रेकफास्ट चालू आहे त्याच्यामुळे बघूया आता काय होतं. आमचा प्लॅन होता पण यांनी पोपट केली आहे. बघूया आता. तर ते व्हॅलेंटाईन डे काल रात्र खूप झाली होती त्याच्यामुळे आम्ही ओपन नाही केलं. तर आता आम्ही ओपन करतोय. जसं आम्हाला रात्रीचं खायचं माहीतच नाही. आम्हाला 12ला पण भूक लागते. 12ला पण भूक लागते. पण काल मी जरा थोडंसं एकादशी असल्या कारणाने पोटभर जेवून आलो होतो बाहेर ना, त्याच्यामुळे मी काही खाऊ नव्हतो शकत. तर आम्ही हा उद्या सकाळी म्हटलं आपण मस्तपैकी व्हॅलेंटाईन्स डे सेलिब्रेट करू. तर आम्ही हा केक चांगला छान हॅपी व्हॅलेंटाईन्स डे टू यू. हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. तुझ्यासाठी आणला ना, तू पहिले खा. एकदम सुंदर आहे, तुझ्यापेक्षा गोड नाही आहे. मी माझ्या व्हॅलेंटाईन्सला देतो आहे. किती वाजता येणार? 5 वाजेच्या आत. बघा, ऑन रेकॉर्ड आहे. येस, ऑन रेकॉर्ड. काल पण आलो का रे 12 वाजता रात्री. बर. मग आता येईलच 5 वाजता. बाय. मम्माला त्रास नको देऊ. हा मम्मा, याला त्रास नको देऊ. हो हा हो. बाय. आणि तू जगाला त्रास नको देऊ. हा शंभू बाय. बाय. काय उद्योग चाललाय तुझा? केवढा पसारा केलायस तू? तर गाईज, जसं आपण बघू शकता, आता वाजले आहेत संध्याकाळचे 5 आणि हे अगदी वेळात आलेले आहेत. हे बघा कसे 5 वाजले छानपैकी. वेलकम बॅक. थँक यू फॉर मेकिंग इट व्हेरी स्पेशल. स्वतःचं ताट उठून स्वतः घेणे. आजचा दिवस खूप छान घालवला तुम्ही आमचा. त्याबद्दल आम्ही आमचं वेगळ्या ताटात जेवतो आहे. तुम्ही तुमचं वेगळ्या ताटात जेवा. नाही मिळणार, सॉरी. तुम्ही खूप छान घालवला आमचा दिवस. नो, मी त्याला दिलंय, ते ऑलरेडी खातोय तो. तू खातोय? बघू संपलं त्याचं. मी देईल त्याला संपल्यावरती. तू तुझ्यापुरती ताट घे, तुला जेवायचं असेल तर, नाही तर उपाशी राहिलास तरी चालेल. अशा प्रकारे हे स्वतःचं ताट स्वतः घेऊन आलेले आहेत आणि आता हे जेवणार आहेत. कॉंग्रॅच्युलेशन्स टू देम. आज खूप छान लागतील तुम्हाला पराठे भोपळ्याचे. ताट राहू दे. हा, मग आपण मुद्दाम केलं ना? बिलकुल मुद्दाम नाही केलं. झालं असं, मला काही स्टोरी ऐका प्लीज. आमच्याकडे रोज नवीन स्टोरी असते. रोज नवीन स्टोरी असते. जे घडतं ते मी बोलत असतो. रोज नवीन आमच्याकडे घडतच असतं. पिक्चर पेक्षा भारी लाईफ जगतोय आम्ही. हॅपनिंग लाईफ पाहिजे ना थोडीशी. तर मग झालं असं, काल मी गेलो होतो एक ऑफिसमध्ये. तिथे माझं काम झालेलं होतं. मग तिथे मी जवळजवळ 7-8 विषय घेऊन गेलो होतो. काम झालं, 7 विषय राहिले. 7 विषय का तुम्ही राहिले, तर त्याच्यामध्ये आम्हाला सांगितलं होतं की असं तुम्ही करा. ते आता मला जण भाग होतं. 1 hour later. इथे नाशिकमध्ये महाकुंभमुळे जागोजागी रस्ते मध्ये खड्डे आहेत. मी नाही येणार. सकाळपासून आपण कुठेच नाही गेलो. फायनली यांना रिअलाइज झालं की सकाळपासून आपण कुठेच नाही गेलोय, म्हणून हे न्यूट्रेला शेक प्यायला जाणार आहे.
बहाने बना रहे हैं. बरं न्यूटेला शेक नाही तुला मी वफल खाऊ घालतो. मला वॉफल खायचं नाही. आय एम ऑन डाएट. आता निघूया आपण चला. बाबा उठ पटकन. बाय. यू मे कन. शूज घे ब्लँकेट घे. शूज ब्लँकेट शूज ते बघ शूज सिम्बाचं ब्लँकेट. शूज सिम्बाचं ब्लँकेट. शूज सिम्बाचं ब्लँकेट. येस ते अजून एक शूज सिम्बाचं ब्लँकेट माझं. अजून एक शूज येस शूज घाल शूज नाही काढली की. शाळेत जसा उठाबशा करायचा तसा. खेमन वाव 1. इतकी ओव्हर ऍक्टिंग. उठ बब्यावर पडलं उभी ओ माय गॉड. बाबा ये इकडे. डॅडूला उठाबशा काढू दे. Later that night. सो फायनली थोडंसं आवरून निघालोय आम्ही कुठेतरी. आता माहित नाही चक्कर मारायला. अजून असं फॉरगिव्ह केलेलं नाही आहे. बघूया. दात काढतोय तो. त्याने ऐकलं त्याच्यामुळे. हसायला कसं येतंय बघा. म्हणून तोंड लपवतोय. दिसलेत दात. चलो लेट्स सी कुठे जातोय आता. सो फायनली गाईज आम्ही आलो इथे. ही तीच जागा आहे जिथे आम्ही सगळ्यात पहिल्यांदा भेटलेलो. Happy Valentine Day. आणि हीच ती जागा जिथे आम्ही पहिल्यांदा भेटलेलो अनेक वर्षांपूर्वी. थँक्यू फॉर दिस. Thank you. आता म्हणली आहे हो का? 50%. अजून बाकी आहे भरपूर. माणसाने मला हे कार्ड दिलंय आत्ता आणि म्हणतोय स्वतःच्या आतमध्ये आपली लव्ह स्टोरी लिहून घे. ह्याला काय लॉजिक आहे? याला लॉजिक असं आहे की लव्ह स्टोरी अजून आपली पुढे जाणार आहे. आयुष्यभर आपण सोबत राहणार आहे. त्याच्यामध्ये हा शॉर्टकट चांगला वाटला मला कार्ड द्यायचा. शॉर्टकट हा त्याच्यामध्ये शॉर्टकट मध्ये पहिलं काय लिहिलेलं आहे वाच नीट. काय युअर द ओनली वन आय वॉन्ट. हा मग ही सुरुवात इथे झाली. सेकंड टाइम भेटलो होतो नाशिक मध्ये आणि तिथे दोघांच्या मनामध्ये चोर आला होता. दोघांचा नव्हता. प्लीज दोघांचा नव्हता. आणि तुझा होता. तू बॉलिवूड स्टाईल एंट्री मारली होती. तू मला पहिले एंट्री केल्या बघितलं. त्याच्यानंतर तू जॅकेट काढत माझ्यापर्यंत चालत आला. मग असे स्टाईल मध्ये केस बीस झटकले. काय? असे केस वगैरे झटकले वगैरे आणि आला होता चालत माझ्याकडे. प्लीज. आणि सगळे आपल्याकडे बघत होते. मग त्या दिवशी असं सगळे घरचे बाहेरचे जवळचे लांबचे सगळे बोलले की हे दोघं सूट होतात एकमेकांना. असे बरेच कमेंट्स मला बरेच वर्षभर येत राहिले हिच्या घरच्यांकडनं, माझ्या घरच्यांकडनं, आजूबाजूच्यांकडनं. चांगलं होईल, असं होईल, तसं होईल. पण आमच्या दोघांच्या मनामध्ये तसं तोपर्यंत माझ्या नव्हतं. याच्या त्या दिवशी आलं होतं आणि जाताना याला सोडवत नव्हतं, मला बाय करवत नव्हतं. हे मी बघितलं होतं आणि हे यांनी मला कबुली दिलेली आहे. हा जरी आता खोटं बोलत असला तरी पण. आणि त्या दिवसापासून याने खूप पापड पेलले होते मला प्रपोज करण्यासाठी, मला मिळवण्यासाठी. खूप म्हणजे खूप पापड पेलले होते याने. आजपर्यंत आमची लव्ह स्टोरी ही कोणालाच माहित नाहीये. पहिल्यांदा ही बोलते एवढं. मी या छोट्याच्या चांगल्या प्रसंगी इथे या सराउंडिंग वातावरणामध्ये एक छोटस तिसरं गिफ्ट मला मिळालेलं आहे. सो फायनली आफ्टर अ लॉंग ड्राईव्ह आम्ही निघालो आहोत घरी. चलो बाय बाय. तर सरप्राईज छान होतं. एफर्ट्स होते, जेन्युइन एफर्ट्स होते असं म्हणूया आपण. पण मी विसरलेली नाहीये.
मी विसरलेली नाहीये की ह्या मनुष्याने अख्खा दिवस घालवला आणि मग रात्री 11 वाजता मला घेऊन बाहेर पडला. आणि 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 राग आला नसता, पण हा मनुष्य गेल्या ऑलमोस्ट 15-20 दिवसापासून असंच करत आहे. रोज लेट घरी येतोय, गेल्यावरती मला फोन करत नाही, मी फोन केला तर माझ्याशी नीट बोलत नाही, एवढा बिझी असं सांगतो. तर यामुळे मी चिडली आहे. पण ठीक आहे, मी माफ करते तुला. चल, माफ किया. देर आहे दुरुस्त आहे. माफ नहीं किया, माफ किया, जाने दिया. समझे? आगे से ऐसी चीज मत करना. ओके ओके. मी कधीच करत नाही असं. शट अप. ओके प्लीज. दिसेलच तुम्हाला आता रेग्युलरली व्लॉग्स येतील आमचे, दिसेलच तुम्हाला. थांब सोनू 1 मिनिट. आणि हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. तू पण ये. ते पण डॅडू फोटो काढते. डॅडू फोटो काढते, पटकन ये, स्माइल कर.